नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आरोग्य सेवक आरोग्य सेविका यासाठी महत्त्वाचे तांत्रिक आणि जीकेचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। जिल्हा परिषद चंद्रपूर या ठिकाणी 2015 मध्ये विचारण्यात आलेले सर्व प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। जर मित्रांनो तुम्ही पोलीस भरती त्याच्यानंतर आरोग्य सेवक आरोग्य सेविका ग्रामसेवक या पदाची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी मित्रांनो सर्व विषयाच्या प्लेलिस्ट आहे। मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर जीके सर्व प्लेलिस्ट आहे। तांत्रिक प्रश्नाच्या सुद्धा प्लेलिस्ट आहे। ह्या सर्व प्लेलिस्ट जर पाहिल्या तर आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर आज आपण जिल्हा निवड समिती चंद्रपूर आरोग्य सेवक भरती लेखी परीक्षा 2015 तर या ठिकाणी खालीलपैकी कोणते जीवनसत्व पालेभाज्यातून मिळत नाही अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला आहे। तर खालीलपैकी ड हे जीवनसत्व आपल्याला पालेभाज्यातून मिळत नाही। बाकीचे जीवनसत्व आपल्याला पालेभाज्यातून मिळतात परंतु ड जीवनसत्व मिळत नाही। ड जीवनसत्व आपल्याला सूर्यकिरणाच्या कवळ्या उन्हामध्ये मिळत असतं। त्याच्यानंतर पहा, जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर जायकवाडी प्रकल्प हा कोणत्या नदीवर आहे? तर जायकवाडी प्रकल्प हा गोदावरी नदीवर आहे आणि या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्यामधील पैठण या ठिकाणी आहे आणि जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाथसागर असं म्हटलं जातं। 29 फेब्रुवारी हा दिवस शासनाकडून महिला आरोग्य दिन म्हणून पाळला जातो। कोणाच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो? तर 29 फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्र शासनाकडून महिला आरोग्य दिन म्हणून पाळला जातो। तर हा दिवस डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो। डॉक्टर आनंदीबाई जोशी ह्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर पहा, भारतातील किती राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे? तर भारतातील एकूण 9 राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे। भारतातील एकूण 9 राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे। त्यामध्ये गुजरात या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न पहा, झाडाचे वय कशावरून ठरवतात? तर झाडाचे वय झाडावरील जे काही वर्तुळ आहे त्यावरून झाडाचं वय ठरविलं जातं। त्याच्यानंतर पहा, चंद्रपूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण 16 तालुके आहेत। आता महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर आणि दुसरा एक कोणता जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये 16 तालुके आहेत असा जिल्हा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तो मराठवाड्यामध्ये जिल्हा आहे आणि तो जिल्हा मला सांगा। चंद्रपूर आणि डबल एक जिल्हा आहे की जो जिल्हा मित्रांनो या ठिकाणी 16 तालुके असलेला जिल्हा आहे। महाराष्ट्रामध्ये 16 तालुके असलेले दोनच जिल्हे आहेत, एक म्हणजे चंद्रपूर आणि दुसरा म्हणजे तो मराठवाड्यामध्ये आहे। तर तो कुठला जिल्हा आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। त्याच्यानंतर पहा, गाडगे महाराजांचे जन्मगाव कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर गाडगे महाराजांचे जन्मगाव हे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। अमरावती या जिल्ह्यामध्ये गाडगे महाराज यांचं या ठिकाणी जन्मगाव आहे। भारताच्या पश्चिमेस कोणता शेजारी देश आहे? भारताच्या पश्चिमेला कोणता शेजारील देश आहे? तर भारताच्या पश्चिमेला पाकिस्तान हा देश आहे। तर पाकिस्तानची राजधानी कुठली मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, पाकिस्तानची राजधानी कोणती आहे? तर 9 नंबरचा प्रश्न पहा, राज्यघटनेची प्रस्तावना कोणी लिहिली आहे? तर राज्यघटनेची प्रस्तावना या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राज्यघटनेची प्रस्तावना लिहिली। प्रस्तावनेला उद्देशपत्रिका असं सुद्धा म्हटलं जातं। त्याच्यानंतर पहा, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध ग्रह हा सूर्याच्या सर्वात जवळचा असलेला ग्रह आहे। बुध ग्रह हा सूर्याचा सर्वात जवळ असलेला ग्रह आहे आणि पृथ्वीमध्ये या ठिकाणी पहा जी काही आपली सूर्यमाला आहे, सूर्यमालेमध्ये सर्वात लहान ग्रह सुद्धा बुध ग्रह म्हणून ओळखला जातो। हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि बुध ग्रहाचा वेग सुद्धा सर्वात जास्त आहे। या जेवढे काही ग्रह त्यापैकी बुध ग्रहाचा वेग हा सर्वात जास्त आहे। तर सूर्यापासून 3ऱ्या क्रमांकावर आपला पृथ्वी हा ग्रह आहे। हे सुद्धा लक्षात ठेवा, खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे की सूर्यापासून कितव्या क्रमांकावर आपला पृथ्वी ग्रह आहे? तर तो 3ऱ्या क्रमांकावर आहे। त्याच्यानंतर पहा, शरीरातील सर्व इंद्रियावर ताबा ठेवणाऱ्या शरीरा अंतर्गत संस्थेला काय म्हणतात? तर शरीरातील सर्व इंद्रियावर ताबा ठेवणाऱ्या शरीर अंतर्गत संस्थेला चेतासंस्था असं म्हटलं जातं। चेतासंस्था असं त्याला म्हटलं जातं। सर्व प्रश्न हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विचारण्यात आले 2015 मध्ये। 12 नंबरचा प्रश्न पहा, महाराष्ट्रात मुंबई येथे स्त्रियांसाठी स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना कोणी सुरू केली? तर पहा, म्हणजेच महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी स्त्रियांसाठी स्वतंत्र विद्यापीठ कोणी सुरू केलं अशा स्वरूपाचा प्रश्न आहे। तर धोंडो केशव कर्वे यांनी ते सुरू केलेले, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे। धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केले होते 1915 मध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे। पहिलं महाराष्ट्रातलं विद्यापीठ आहे महिला विद्यापीठ। इसवी सन 1899 मध्ये धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेली संस्था कोणती? तर इसवी सन 1899 मध्ये धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेली जी काही संस्था आहे जिचं नाव आहे मित्रांनो अनाथ बालिकाश्रम। अनाथ बालिकाश्रम धोंडो केशव कर्वे यांनी 1899 मध्ये सुरू केले। पोलीस भरतीला असे प्रश्न विचारले जातात। चारमिनार ही वस्तू खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? तर चारमिनार ही वस्तू हैदराबाद या शहरामध्ये। तर हैदराबाद ही कोणत्या राज्याची राजधानी आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत। महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1 मे हा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. 16 नंबरचा प्रश्न पहा. गायटर म्हणजे कोणत्या ग्रंथीला आलेली सूज होय? तर गायटर म्हणजे थायरॉइड या ग्रंथीला आलेली सूज होय. गायटर म्हणजे थायरॉइड या ग्रंथीला आलेली सूज होय. 17 नंबरचा प्रश्न. रक्त व त्याच्या दोषातील अभ्यासाला काय म्हणतात? तर रक्त व त्याच्या दोषातील अभ्यासाला हेमॅटॉलॉजी असं म्हटलं जातं. रक्त व त्याच्या दोषातील अभ्यासाला हेमॅटॉलॉजी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पहा 18 नंबरचा प्रश्न. विषाणूद्वारे होणारा रोग पुढीलपैकी कोणता आहे? विषाणूद्वारे, आता जीवाणूद्वारे होणारा रोग, विषाणूद्वारे होणारा रोग हे तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. यावर आधारित 100% आरोग्य शोकला प्रश्न विचारले जातात. तर पहा, सर्दी, गोवर आणि कांजण्या हे सर्व आजार विषाणूपासून होणार. तर मला तुम्ही सांगा मित्रांनो, कॅन्सर, त्याच्यानंतर क्षय. आता कॅन्सर आजार कशापासून होतो? विषाणूपासून का जीवाणूपासून? आणि क्षय हा आजार विषाणूपासून होतो का जीवाणूपासून? तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 19 नंबरचा प्रश्न पहा. किती दिवसात कोश फुटून प्रौढ डास बाहेर येतो? आता डासवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात, कारण की मित्रांनो डासपासून सुद्धा आपल्याला बरेच आजार होतात, त्यामुळे डासाविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. किती दिवसात कोश फुटून प्रौढ डास बाहेर येतो? तर 2 ते 3 दिवसामध्ये कोश फुटून प्रौढ डास बाहेर येतो. आता हे डास काय करतात? तर साचलेलं जे काही पाणी असेल यामध्ये अंडे घालतात आणि त्यापासून दुसरे डास हे तयार होत असतात, म्हणजे डासाची पैदास होत असते. एक डास जवळपास मित्रांनो एका दिवसाला 200 ते 250 इथपर्यंत अंडे देत असतो. 20 नंबरचा प्रश्न. डॉक्टर अभयभंग हे पुढीलपैकी कोणत्या आरोग्यविषयक कार्यक्रमाशी संबंधित आहेत? तर डॉक्टर अभयभंग हे बालकुपोषण निर्मूलन या कार्यक्रमाशी संबंधित आहेत. डॉक्टर अभयभंग कशा संबंधित? बालकुपोषण निर्मूलनाशी ते संबंधित आहेत. 21 नंबरचा प्रश्न. डॉट्स ही औषध पद्धती कोणत्या उपचारासाठी वापरली जाते? तर डॉट्स ही उपचार पद्धती टीबी या आजारासाठी वापरली जाते. डॉट्स ही उपचार पद्धती टीबी या आजारासाठी वापरली जाते. 22 नंबरचा प्रश्न पहा. स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? अशा स्वरूपाचा प्रश्न पहा मित्रांनो. कर्वी झाले या ठिकाणी स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर स्कर्वी हा आजार म्हणजे सी जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा महत्त्वाचा प्रश्न आहे. 23 नंबरचा प्रश्न पहा. ब्लिचिंग पावडर कशासाठी वापरली जाते? तर ब्लिचिंग पावडर पहा दुर्गंधीनाशक म्हणून, पिण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी, पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी, मलमूत्राचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी वरीलपैकी सर्व. तर ब्लिचिंग पावडर दुर्गंधीनाशक म्हणून वापरले जातं, पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सुद्धा वापरलं जातं आणि मलमूत्राची निर्जंतुकीकरण करण्यासाठी सुद्धा वापरलं जातं ब्लिचिंग पावडर. म्हणजे वरीलपैकी सर्व असणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर. 24 नंबरचा प्रश्न पहा. राष्ट्रीय हुताप निर्मूलन कार्यक्रम भारतात कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? तर राष्ट्रीय हुताप निर्मूलन कार्यक्रम भारतामध्ये 1958 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. पेसमेकर हे रिकाम जागा त्रास असलेल्या रुग्णासाठी वापरतात. तर पेसमेकर हे जे काही नावाचं उपकरण आहे, हृदयविकार असणाऱ्या रुग्णासाठी पेसमेकर हे उपकरण वापरलं जातं. पेसमेकर हे उपकरण हृदयविकाराचा या ठिकाणी म्हणजे हृदयासंबंधी कुठले आजार असतील तर पेसमेकर हे या ठिकाणी उपकरण वापरलं जातं. 26 नंबरचा प्रश्न पहा. कोणत्या आजाराचा रोगजंतू अंडाकृती स्वरूपाचा असतो? तर निमोनिया या आजाराचा रोगजंतू अंडाकृती स्वरूपाचा असतो. तर निमोनिया विषाणूपासून होतो, जीवाणूपासून होतो का वरीलपैकी दोन्हीपासून होतो? हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. निमोनिया हा आजार. खालीलपैकी कोणत्या रोगाचे लसीकरणाद्वारे नियंत्रण करता येत नाही? तर डायबिटीज आणि कॅन्सर हे 2 आजार आहेत की या 2 आजाराचं नियंत्रण या ठिकाणी लसीकरणाद्वारे केलं जात नाही किंवा केलं जात नाही. म्हणजे आतापर्यंत डायबिटीज आणि कॅन्सर या आजारावर लस सध्या उपलब्ध नाही, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर पहा 28 नंबरचा प्रश्न. देवी हा आजार रिकाम जागा नामक विषाणूमुळे तत्काळ होणारा आणि अतिशय संसर्गजन्य रोग आहे. तर देवी हा आजार या ठिकाणी व्हेरिओला झास्टर यामुळे होणारा आजार आहे. व्हेरिओला झास्टर या विषाणूमुळे देवी नावाचा आजार होतो. हा 1976 मध्ये जगामधून नष्ट झालेला आजार आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. हा आजार खूप घातक होता. त्याच्यानंतर पहा कांजण्या या रोगाचे प्रमुख लक्षण कोणते? तर ताप व पोटावर पुरळ येणे हे कांजण्या या रोगाचे लक्षण आहे. 30 नंबरचा प्रश्न पहा. रेबीज रोगावरील लसीचे रिकाम जागा हे नाव आहे. तर रेबीज रोगावरील लसीला ARV असं म्हटलं जातं. रेबीज रोगावरील जे आता रेबीज कशामुळे होतो? तर रेबीज मित्रांनो कुत्रं चावल्यामुळे किंवा मांजर चावल्यामुळे रेबीज नावाचा आजार होत असतो. रेबीज आजारामध्ये व्यक्तीची लाळ गळत असते आणि पाण्याची भीती या रेबीज आजारामध्ये होत असते. ठीक आहे. आणि रेबीज आजारावर एकूण 14 इंजेक्शनं दिली जातात. तर 14 इंजेक्शनाचा शोध कोणी लावला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 31 नंबरचा प्रश्न पहा.
पहा या ठिकाणी हिवताप प्रतिरोध महिना म्हणून कोणता महिना पाळला जातो, अशा स्वरूपाचा प्रश्न पहा मित्रांनो. या ठिकाणी थोडीशी टायपिंग मिस्टेक झालेली. हिवताप प्रतिरोध महिना पहा. हिवताप प्रतिरोध महिना म्हणून कोणता महिना पाळला जातो, तर जून महिना हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून पाळला जातो. 32 नंबरचा प्रश्न पहा. रक्तक्षयाचे प्रमुख लक्षण कोणते, तर डोळ्याच्या पापणीखाली. आता रक्तक्षय म्हणजे काय म्हणतात मित्रांनो, लक्षात ठेवा. रक्तक्षय म्हणजे आपल्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण कमी होणं, म्हणजे त्याला रक्तक्षय असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या रक्तामध्ये जे काही हिमोग्लोबिन असतं, हे हिमोग्लोबिन कमी होणं म्हणजे त्याला रक्तक्षय असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये एकूण वजनाच्या 9% रक्त असलं पाहिजे, परंतु त्यापेक्षा कमी रक्त जर असेल तर त्याला रक्तक्षय असं म्हटलं जातं. आता रक्तक्षयाचे लक्षणं पहा. डोळ्याच्या पापणी खालचा भाग फिकट होणे, जीभ पांढरुकी होणे, आणि नखी आपले जे काही नख असतात ते नख चपटे होणे, म्हणजे आपल्या डोळ्याचे जे काही खालचा भाग आहे तो पांढरुका होतो, नख पांढरे होतात, आणि जे काही आपले नख आहेत मित्रांनो हे चपटे होतात, आणि आपली जीभ पांढरुकी होते. हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे, तर हे मित्रांनो रक्ताक्षय या रोगाचं लक्षण आहे. 33 नंबरचा प्रश्न पहा. इन्सुलिनचे प्रमाण कोणत्या आजारात कमी होते, तर इन्सुलिनचे प्रमाण मधुमेह आजारामध्ये कमी होते. मधुमेह आजारामध्ये इन्सुलिनचे प्रमाण कमी होते. इन्सुलिन कशापासून स्रावतं, तर पॅनक्रियाज या ग्रंथीपासून स्रावत असतं. आता मित्रांनो तुम्हाला डिटेलमध्ये जर माहिती पाहिजे असेल तर आपली प्लेलिस्ट आहे आरोग्य शोक म्हणून. ही प्लेलिस्ट जर पाहिली तर 100% तुम्हाला सर्व डिटेलमध्ये माहिती मी दिलेली आहे. त्याच्यानंतर पहा. प्रस्तुती पश्चात रक्तस्राव म्हणजे किती मिलीपेक्षा जास्त रक्तस्राव झाला असं म्हणता येईल, तर प्रस्तुती पश्चात म्हणजे प्रस्तुती व्यतिरिक्त रक्तस्राव जर झाला तर 500 मिलीपेक्षा जर जास्त रक्तस्राव जर झाला तर त्याला रक्तस्राव असं म्हटलं जाईल. त्याच्यानंतर पहा 35 नंबरचा प्रश्न. क्षयरोगासाठी कोणती लस दिली जाते, तर क्षयरोगासाठी BCG ही लस दिली जाते. क्षय म्हणजेच मित्रांनो TB या रोगासाठी BCG लस दिली जाते. BCG म्हणजे काय मित्रांनो, बॅसिलस क्लायमेट ग्युरिन हा याचा लॉंग फॉर्म आहे, लक्षात ठेवा. बॅसिलस क्लायमेट ग्युरिन आहे. आणि क्षयरोग हा या ठिकाणी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन म्हणून पाळला जातो. 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन म्हणून पाळला जातो. क्षयरोग म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी TB, आणि हा जीवाणूपासून होणारा आजार आहे, लक्षात ठेवायचा आहे. एकपेशीय प्राण्यास काय म्हणतात, तर एकपेशीय प्राण्यास आदिजीव असं एकपेशीय प्राण्यास म्हटलं जातं. तर प्राण्याचं वर्गीकरण करणारा पहिला शास्त्रज्ञ कोण, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की प्राण्याचं पहिलं वर्गीकरण कोणत्या शास्त्रज्ञाने केलेलं आहे. नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे कोणता रोग होतो, तर नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे कोणता दोष निर्माण होतो. आपल्या डोळ्यामध्ये पहा निकटदृष्टिता, काचबिंदू, त्याच्यानंतर मोतीबिंदू आली का, बरं अशा प्रकारे आजार होतात. तर नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे काचबिंदू नावाचा आजार होत असतो. त्याच्यानंतर पहा. कोणत्या भांड्यात जर अन्न शिजवले तर त्यातून लोह चांगल्या प्रमाणामध्ये मिळतं, तर लोखंडी भांड्यामध्ये जे काही भांडे असतात आपले लोखंडी भांडे, यामध्ये जर आपण या भांड्यामध्ये जर आपण अन्न जर शिजवलं तर त्यामध्ये लोहाचं प्रमाण मिसळतं, आणि हे लोह चांगल्या प्रकारे आपल्या शरीराला मिळत असतं. तर अशा स्वरूपामध्ये महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिले आहेत. अशा स्वरूपाचे जर व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपली प्लेलिस्ट पाहत चला मित्रांनो. प्लेलिस्टमधले व्हिडिओ जर पाहिले तर 100% आगामी काळामध्ये होणाऱ्या आरोग्य शोक, आरोग्य सेविका या पदामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यामुळे ते व्हिडिओ पाहून घ्या. तुम्हाला जर आवड असतील तर ते व्हिडिओ कंटिन्यू पाहत चला. नसेल जर आवडत तर मित्रांनो या ठिकाणी ज्या मुलांना आवडतं त्यांनी व्यवस्थित पाहून घ्या. पण 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल, कारण की बाकीचे जे काही व्हिडिओ मी टाकलेले आहेत तर यामध्ये संपूर्ण प्रश्नाचं विश्लेषण दिले आहे. म्हणजे एका प्रश्नामागं जवळपास 4 ते 5 क्वेश्चन कसे तयार होतील याचा मी तुम्हाला पूर्णपणे प्रयत्न केले. त्यामुळे प्लेलिस्ट पहा, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. या ठिकाणी थांबूया. थँक्यू, धन्यवाद.